पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेरच्या रस्त्यावर आता वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आणि ज्या महिलेचा या मृत्यू झालेला आहे त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारे सांगण्यात येत आहे। नक्की काय मागणी? निषेध आहे। ज्या प्रकारे फक्त पैसा बघून औषध देत असतील, उपचार देत असतील तर ह्या प्रशासनाचा धिक्कार करायला पाहिजे। यांच्यावर गुन्हे दाखल, सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। काही झालं तरी माणसाच्या जीवाला किंमत आहे का नाही? रस्ता रोको करताय, रुग्ण येतात जातायत, त्रास होणार। आम्हाला प्रशासनाने कुठला पर्याय ठेवला नाहीये। इथल्या शासनाला, इथल्या आरोग्य व्यवस्थेला जर लक्ष केंद्रित करत असेल तर रस्ता रोको व्हायला पाहिजे। पण येणाऱ्या जाणाऱ्या रुग्णांना त्रास होणार आहे। आम्हाला त्यांना त्रास द्यायचा नाहीये, पण ह्याच्यामुळं जर त्यांना त्यांची जागा दाखवायची असेल, त्यांना जर ह्याचा आवाज उठला असेल आम्ही नक्कीच रस्ता अडवू। किती वेळ रस्ता रोको करणार आहे? जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत रस्ता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने होईल। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रुग्णालयाच्या बाहेर जो रस्ता आहे त्या रस्त्यावर रस्ता रोको सुरू केलेला आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या होऊ शकते। खरं तर पोलिसांचा बंदोबस्त आहे, मात्र अजून तरी हे कार्यकर्ते रस्त्यावर बसलेले आहेत। काय नेमकी मागणी आहे? या ठिकाणी हॉस्पिटल प्रशासनावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या हॉस्पिटलची मान्यता रद्द केली पाहिजे। ज्या पद्धतीने त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे ही घटना अत्यंत निंदनीय आहे। महाराष्ट्र शासनाला आणि पोलीस खात्याला विनंती करतोय, आपण कडक कारवाई केली पाहिजे, अन्यथा वंचित बहुजन आघाडी अजून तीव्र पद्धतीने आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या मधोमध हे वंचितचे कार्यकर्ते बसलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत ज्या महिलेचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय तिला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी करत या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जाणवू शकते। खरं तर जो रस्ता आहे तो दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात येण्यासाठी हा एकच रस्ता आहे आणि हा रस्त्यावर अचानकपणे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून ठिय्या आंदोलन सुरू केल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जाणवू शकते। नेमकं काय वाहतूक कोंडीची समस्या होईल? वाहतूक कोंडीची समस्या होणार नाही। बाजूच्या रस्त्याने वाहतूक जायला आम्ही जागा दिलेली आहे, बाजूला थांबलेलो आहे। पोलीस प्रशासनाला आम्ही सांगतोय की दवाखाना प्रशासनापर्यंत आम्हाला जाऊ द्या, त्यांना जाब विचारू द्या। काल ज्या डॉक्टरनी 10 लाख रुपये लिहून सही केलेली आहे त्याच्या बापाचा दवाखाना आहे का? ही जी जागा आहे ही जागा प्रशासनाची जागा आहे, सरकारी जागेवरती दवाखाना बांधलेला आहे। 1 रुपयाप्रमाणे यांना चॅरिटी कमिशनरनी जागा दिलेली आहे। ट्रस्ट अंतर्गत जर दवाखाना येत असेल 20-20 लाख रुपये फी मागण्याचा अधिकार यांच्या बापाने दिलाय का यांना? जोपर्यंत यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल नाही, हॉस्पिटल प्रशासन असेल, चॅरिटी कमिशनर असेल आणि न्याय विभागाचे मंत्री महोदय, सचिव महोदय असतील, या सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत वंचित बहुजन आघाडी उठणार नाहीये। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे हॉस्पिटल प्रशासन आहे किंवा चॅरिटी आहे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही अशा प्रकारचं नेमकं काय तुम्ही आणलेलं आहे? काय आहे या ठिकाणी? दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जेव्हा जेव्हा पेशंट ऍडमिट होण्यासाठी येतात तेव्हा ह्या हॉस्पिटलकडून भरमसाठ पैशाची मागणी केली जाते आणि अशाच कारणातून परवा दिवशी झालेलं जो घटना आहे ती अतिशय निंदनीय आहे। म्हणून या हॉस्पिटल आम्ही जे पैशाची मागणी करतात, अवास्तव मागणी करतात, त्या मागणी पूर्ण करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी भीक मागू आंदोलन करून मिळालेल्या या भिकाचोट हॉस्पिटलला आम्ही भिकेच्या स्वरूपामध्ये पैसे गोळा करून आम्ही त्यांना देण्यासाठी हा भीक मागू आंदोलन करत आहोत। आपण पाहतोय की या ठिकाणी वंचितचं मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी सुरू आहे। तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर जो रस्ता आहे त्या रस्त्यावर या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। पोलिसांचा देखील या ठिकाणी बंदोबस्त आहे, मात्र अद्याप देखील या कार्यकर्त्यांना हटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू नाहीये। मधोमध रस्त्याच्या या ठिकाणी कार्यकर्ते बसलेले आहेत आणि दुतर्फा वाहतूक जी आहे ती सुरू आहे, मात्र आपण पाहतोय की पाठीमागच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली आहे। खरं तर या ठिकाणी कार्यकर्ते रस्त्याच्या मधोमध बसलेले आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। खरं तर जे रुग्ण आहेत त्यांची ये जा या रस्त्याने सुरू असते आणि आपत्कालीन रुग्ण असतील किंवा सिरियस रुग्ण असतील ते याच रस्त्याने या रुग्णालयात आणले जातात। मात्र अशा प्रकारे आंदोलन केल्यामुळे या रुग्णांना त्रास होऊ शकतो। मात्र पोलीस या ठिकाणी असताना देखील पोलीस या वंचितच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावरून बाजूला का करत नाहीयेत अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला जातो। आपण पाहतोय की रस्त्याच्या मधोमध हे सगळे कार्यकर्ते बसलेले आहेत आणि रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक जी आहे ती काढली जाते आणि या ठिकाणी पोलीस आपण पाहतोय की पोलीस इथं उभे आहेत, मात्र या कार्यकर्त्यांना हटवलं जात नाहीये।
पोलीस या ठिकाणी पाहतायत की हे रस्त्यात कार्यकर्ते बसलेत, मात्र या ठिकाणी कार्यकर्त्यांना हटवल्याशिवाय पोलीस कार्यकर्त्यांच्या बाजूने ही वाहतूक काढून देत आहेत. काय नेमकं चाललंय हे समजत नाहीये. मात्र रस्त्याच्या मधोमध हा ठिय्या आंदोलन सुरू आहे आणि रस्ता अडवण्याचा प्रयत्न वंचितच्याकडून केला जातोय. जे साईडनं वाहतूक आहे ती काढली जाते, मात्र याचा त्रास जो आहे तो मोठ्या प्रमाणात रुग्णांना आणि या भागातून जे प्रवास करणारे वाहतूक करणारे जे लोक आहेत त्यांना होऊ शकतो. खरं तर संध्याकाळची वेळ आहे आणि ऑफिसमधून लोक जे आहेत ते आपल्या घराकडे निघत असतात, मात्र अशा प्रकारे रस्त्यावर आंदोलन केल्यामुळे प्रवास करणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो. आणि पोलीस या ठिकाणी कार्यकर्ते मधोमध बसलेले आहेत आणि पोलीस एका बाजूने वाहतूक काढून देत आहेत. कार्यकर्ते मध्ये बसलेत आणि त्यांच्या साईडून जे आहे ती वाहतूक काढली जाते, मात्र पोलिसांकडून ही वाहतूक काढण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु बसलेल्या कार्यकर्त्यांना उठवलं जात नाहीये. नेमकं का उठवलं जात नाहीये हा प्रश्न असला तरी मोठ्या प्रमाणात वंचितचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी घोषणाबाजी करतात आणि रस्त्याच्या मधोमध बसलेले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. त्याचबरोबर या रुग्णालयात जे रुग्ण येतात त्यांना देखील अडथळा होत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. मात्र कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करतायत आणि घोषणाबाजी करत या जे हॉस्पिटल प्रशासन आहे त्यांचा निषेध करत असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि सकाळीपासून या ठिकाणी सर्व पुण्यातील सामाजिक संघटना असतील किंवा राजकीय पक्ष असतील यांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाचा पडसाद जे आहेत ते आपण दिवसभर पाहतोय. आता देखील कार्यकर्ते जे आहेत ते वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि बॅरिकेटिंग मधून आत जाण्याचा प्रयत्न जो आहे तो वंचितच्या कार्यकर्त्यांकडून केला जाऊ शकतो. या ठिकाणी आपण पाहतोय की पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांची झटापट होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे? हे पैसे देण्यासाठी त्या प्रशासनाकडे चाललोय आणि पोलीस प्रशासन आम्हाला अडवतंय. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? हा कोणाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हॉस्पिटल प्रशासन निर्माण करते, आम्हाला बचाव करते. आम्हाला त्यांना भेटायचंय. कुठल्या आदेशाने 20 लाख रुपयाची मागणी केलेली? पोलिसांकडून अडवलं जातं तुम्हाला? पोलिसांकडून आमच्यावर कारवाई होताना दिसते. त्यांच्यावर जर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आम्ही माघारी जाणार. पोलीस त्यांना डिफेन्स करतायत, आम्हाला कारवाईची भीती दाखवतात. आम्ही थांबणार नाहीये. हे पैसे देतो, त्यांच्यावर कारवाई तयार करायला होतो. हॉस्पिटल प्रशासनाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातोय का? पोलीस प्रशासन हॉस्पिटल प्रशासनाला पाठीशी घालते. यात मोठे मंत्री सुद्धा यांना सहकार्य करतात अशी आम्हाला शंका येते. मुख्यमंत्री महोदयांकडे न्याय विभाग आहे, चॅरिटी कमिशनर हा न्याय विभागाच्या अंतर येतो. या ठिकाणी कोणाचा हस्तक्षेप आहे ते सुद्धा आम्ही खोडून काढणार आहोत. कोणावर गुन्हा दाखल झाला पाहिजे? पोलीस प्रशासनाने या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, चॅरिटी कमिशनर वरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही. चौकशी समिती नेमण्यात आली होती, हे सगळं प्रकार झाले ना? त्या आरोग्यमंत्री महोदयांना आता सुचतंय. समिती आता तुम्ही नेमताय. या दीनानाथचे पहिलं प्रकरण नाही आहे, असे अनेक प्रकरण झालेले आहेत. सर्वसामान्य जीवाने जातात तेव्हा कळत नाही, परंतु काल हा प्रकार कळलेला आहे. यांचं पहिली वेळ नाहीये, अनेक वेळा झालेला आहे. चॅरिटी कमिशनरला हे सगळं माहित आहे, त्यांनी हे थांबवलेलं नाहीये. म्हणून त्यांच्यावर सुद्धा आमचा आरोप आहे. आत जाण्यापासून रोखलं जातंय. भूमिका काय असणार आहे पुढची? आमची भूमिका आहे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. गुन्हा दाखल करू आणि हे जे पैसे आहेत हे पैसे त्यांच्या तोंडामध्ये कोंबू आम्ही. पैशामुळे जीव गमावताय तुम्ही, पैशामुळे. हातात काय घेतलंय? नक्की काय घेतलंय हातात? हे पैसे यांना आम्ही देतोय. हे पैसे, हे चिल्लर पैसे देतोय. काय पैसे कशाला घेऊन? हे पैसे यांना जमा करतोय. 20 लाख रुपये आम्ही पण देऊ शकलो असतो. त्या पीडितेला ऍडमिट करायला पाहिजे होतं, उपचार करायला पाहिजे होते. पैसे कुठे गेले नसते. पैसे आम्ही जमा करून दिले असते यांना. पैशामुळे जीव गमावला या पुणे शहराला काळं फासलं यांनी. आपण पाहतो की वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते हॉस्पिटलमध्ये घुसण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि पोलिसांकडून त्यांना अडवलं जाते. मात्र जोपर्यंत आम्ही हॉस्पिटल प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेणार नाही आणि जोपर्यंत ते जे पैसे हातात आणलेले आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नसल्याची भूमिका जी आहे ती वंचित बहुजन आघाडीकडून घेतली जाते.
खरं तर पोलीस आणि वंचितच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी झटापट होण्याची शक्यता आहे, कारण वंचितच्या कार्यकर्ते आत जाण्यावर ठाम आहेत तर पोलीस त्यांना आत जाऊन देणार नाहीत, अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे। खरं तर गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात आंदोलन आज दिवसभर या ठिकाणी झालेले आहेत। खरं तर सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत, मात्र आता आपण पाहतोय 6 वाजले तरी विविध सामाजिक संघटना असतील किंवा राजकीय पक्ष असतील यांच्याकडून या ठिकाणी निषेध आंदोलनं केली जात आहेत आणि हॉस्पिटलचे जे प्रशासन आहे, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं जे प्रशासन आहे, त्यांचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी करण्यासाठी सकाळीपासून आंदोलन सुरू आहेत। खरं तर रुग्णालय प्रशासनाकडून 4 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती आणि त्याचा अहवाल देखील समोर आलेला आहे, मात्र विविध संघटना आणि राजकीय पक्षांचा आक्रोश खरं तर कमी होताना पाहायला मिळत नाहीये। सत्ताधारी पक्ष असतील किंवा विरोधी पक्ष असतील, सर्वच पक्षांकडून आज दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयासमोर आंदोलन करण्यात आले आणि आता देखील आपण पाहतोय की वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुरू आहे आणि इथल्या जे प्रशासनातले अधिकारी आहेत, जे डॉक्टर आहेत, त्यांना भेटण्यासाठी आग्रह धरला जातोय, मात्र पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना आता बॅरिकेडिंग करून रोखण्यात आलेलं आहे। खरं तर आता देखील घोषणाबाजी सुरू आहे। आता वंचितची भूमिका आहे की आम्ही भेटल्याशिवाय परत जाणार नाही। खरं तर त्यांनी सांगण्यात येतं की भीक मागून जे आहेत ते पैसे ते घेऊन आलेले आहेत आणि ते पैसे इथल्या प्रशासनाला दिल्याशिवाय आम्ही पाठीमागं फिरणार नाही, अशा प्रकारची वंचितची भूमिका आहे। पोलीस त्यांना थांबवलेलं आहे। आता यामध्ये पुढे काय होतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे, मात्र आंदोलन जे आहे ते मोठ्या प्रमाणात आंदोलनं सकाळपासून या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।